लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आज राहिलेल्या सर्व बहिणींना मिळणार ऑगस्ट महिन्याचे पैसे। कालपासूनच बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काल भरपूर बहिणींना 14व्या हप्त्याचे पैसे आले आहेत, त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा सुद्धा झालेले आहेत। मोबाईलवरती मेसेज सुद्धा पडलेला आहे। तुम्हाला काल पैसे मिळाले की नाही? मिळाले असतील तर कमेंट करा, यस आम्हाला पैसे मिळाले आहेत। तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा कमेंटमध्ये टाका। जर नसतील मिळाले तर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका आणि नाही मिळाले म्हणून टाका, ठीक आहे, जेणेकरून आम्हाला समजेल की किती बहिणींना पैसे मिळाले आहेत, किती बहिणींना पैसे मिळाले नाही आहेत। तर बघा, गणेशोत्सव सणानिमित्त 14व्या हप्त्याचं गिफ्ट आज राहिलेल्या बहिणींना 100% जमा होणार। राहिलेल्या महिलांना 14व्या हप्त्याचे पैसे आज 100% मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महायुती सरकार देणार सर्व पात्र लाडक्या बहिणींना 14व्या हप्त्याचं गिफ्ट, ऑगस्ट महिन्याच्या पैशांचं गिफ्ट। एकही लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही। पैसे जमा झाल्यावर तुमच्या मोबाईलवरती मेसेजसुद्धा येणार आहे। हे ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, गणेशोत्सव सणानिमित्त हा 14वा हप्ता वाटप होत आहे। तर बघा, गणेशोत्सव सण होऊन जवळपास 4-5 दिवस झालेले आहेत। गणेशोत्सव सणाच्या कालावधीतच हे पैसे ॲक्च्युली येणार होते, परंतु तुम्हाला माहीत आहे काही प्रॉब्लेम्समुळे किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे हा 14वा हप्ता थोडा उशिरा येत आहे, परंतु फायनली पैसे सर्वांना जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला हप्ता जमा झाला आहे की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आता बघा, ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नाही त्यांना कधी पैसे येणार ते आता आपण अपडेट पाहणार आहोत। तर तसेच 15व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की पुढचा म्हणजे या महिन्याचा चालू महिना सुरू झालेला आहे सप्टेंबर, आणि या सप्टेंबर महिन्याचे सुद्धा 15व्या हप्त्याचे पैसे अजून पेंडिंग आहेत। आता तुम्हाला मागच्या महिन्याचे म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले आहेत आणि आता तुम्हाला सप्टेंबरचे पैसे येणार आहेत। तर बघा, 14वा हप्ता आला आहे, कालपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना ही गणेशोत्सव सणानिमित्त महायुती सरकारने भेट पाठवलेली आहे। विशेष स्पेशल अशी ही सणाची भेट असणार आहे, ठीक आहे। तुम्हाला पैसे आज 100% जमा होणार आहेत। जर ही माहिती तुम्हाला आवडत असेल, चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचेल। तर बघा, 14व्या हप्त्यासंदर्भात लाडकी बहीण योजना सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे। ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। 5 वर्ष तुम्हाला पैसे मिळणार आहेत, असं महायुती सरकारने स्पष्ट केलेलं आहे। तर बघा, 14व्या हप्त्याचं बटन दाबलेलं आहे, पैसे ट्रान्सफर झालेले आहेत। आता फक्त आणि फक्त होणार आहेत पैसे वाटप। आता फक्त आणि फक्त होणार आहेत पैसे जमा। सर्व बहिणींच्या खात्यावरती 100% आज पैसे वाटप होणार। आज 100% पैसे सर्व पात्र लाडक्या बहिणींना मिळणार म्हणजे मिळणार। बटन दाबलं आहे, वरून माहिती सरकारने पैसे सोडले आहे, म्हणजे शासनाने पैसे पाठवले आहेत, तुमच्या खात्यामध्ये ते आता जमा होत आहेत। मग तुमचं कोणत्याही बँकेचं खातं असू द्या, कोणत्याही बँकेचं बँक अकाउंट तुम्ही जोडलेलं असू द्या, मग SBI असेल, ठीक आहे, त्यानंतर पोस्ट बँक असेल, ठीक आहे, कोणत्याही एनी बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या, सर्व बँकांमध्ये हे पैसे आजच जमा होणार आहेत। 100% जमा होणार आहेत, हे लक्षामध्ये घ्या, ठीक आहे। तर बघा, काल भरपूर बहिणींना पैसे मिळाले 14व्या हप्त्याचे, त्यापैकी तुमचा नंबरसुद्धा लागलेला असू शकतो, ठीक आहे। तुम्हाला पैसे आले की नाही? तुमच्यापैकी तुमच्या पाहुण्या रावळ्यातील, नातेवाईकातील अनेक महिलांना पैसे आले असतील, कदाचित तुम्हाला आले नसतील तर तुम्ही काळजी करू नका। जर तुम्हाला आले असतील तर तुमचं अभिनंदन। आणि या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे या चालू महिन्याचं म्हणजे 15व्या हप्त्याचं सप्टेंबरचं पैसे कधी मिळणार। तर बघा, काल भरपूर बहिणींना पैसे कधी मिळाले? तर बघा, जास्त करून पैसे हे दुपारनंतर जमा होण्यास सुरुवात झाली, दुपारीनंतर। काही महिलांना 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता, संध्याकाळी 7, 8, 9, 10, रात्री उशिरा 11, 11:30पर्यंत सुद्धा पैसे बऱ्याचशा महिलांना काल जमा झाले होते। भरपूर जिल्ह्यातील भरपूर महिलांना काल पैसे मिळाले, ठीक आहे। आता ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना आज सकाळपासून, ठीक आहे, आज तारीख आहे बघा, काल तारीख होती 11, काल 11 तारखेला पहिली सुरुवात झाली पैसे जमा होण्यास। आज तारीख आहे 12, आज सकाळपासूनच पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काल ही पोस्ट केली होती। त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट असेल, एक्स अकाउंट असेल, सगळीकडे ट्विट करत ही माहिती दिली होती पोस्टमध्ये। बघा, त्या काय म्हणाल्या होत्या? महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं. आणि त्यांनी जसं सांगितलं त्यानंतर लगेच दुपारपासूनच पैसे पडण्यास सुरुवात झाली. भरपूर लाडक्या ताईंना पैसे मिळाले. खूप दिवस झालं सर्व लाडक्या बहिणी महिला अखेर त्यांची प्रतीक्षा संपली, त्यामुळे बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. तर बघा, महाराष्ट्रातील माता भगिनींना अखंड विश्वासाने सुरू असलेल्या सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, असं त्यांनी ट्विट करून माहिती दिली. आणि त्यानंतर दुपारपासूनच पैसे पडण्यास सुरुवात झाली. बघा, त्यांनी स्पष्टपणे बॅनरमध्ये काय म्हटलं होतं ते पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणाच्या अंडर आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, म्हणजे लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींचे लाडक्या भावांनी ही योजना लाडक्या बहिणींसाठी सुरू केली आहे. तर बघा, महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू राहील. म्हणजे अखंडपणे, बघा या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला. अखंडपणे म्हणजे जोपर्यंत महायुती सरकार सत्तेमध्ये आहे, म्हणजे 5 वर्ष, हे लक्षामध्ये घ्या. 5 वर्ष सुरू राहील ही योजना, बंद होणार नाही. हे या पॉईंटमधून त्यांना सांगायचं आहे. हे महिलांनी समजून घ्या. ठीक आहे. म्हणजे तुमची योजना बंद होणार नाही 5 वर्ष तुम्हाला. आता तो बघा, तुम्हाला काही वेळेस उशीर होतोय पैसे येण्यामध्ये, 8-10 दिवस लेट पण होते, परंतु लेट झाले तरी पैसे येणार, हे स्पष्ट आहे महायुती सरकारचं. ठीक आहे. तर बघा, सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. तर बघा, सन्मान निधी किती असणार आहे? तर 1500 रुपये. ठीक आहे. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता की आम्हाला 2100 रुपये येणार होते, 2100 का नाही आले? तर बघा, 2100 बाबत अजून निर्णय झाला नाही, तर 2100 रुपये तुम्हाला कसे येतील? कॉमन सेन्स आहे ना. जर ज्यावेळेस 2100 बाबत शासन निर्णय होईल, मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि ज्यावेळेस याबाबत म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाईल शासन पातळीवरती, शासन स्तरावरती, त्यावेळेसच तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जातील. त्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. तसेच बघा, बांधकाम कामगार योजनेसाठी आता नवीन अर्ज करताना जे काही कागदपत्रे वगैरे लागतात नोंदणीसाठी, तर नव्याने नोंदणीसाठी बघा हे कागदपत्र लागणार. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पहिलं जे डॉक्युमेंट असेल हे असेल 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार, मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसामध्ये जास्त दिवस कामगार म्हणून काम केलेले कामगार. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे लागतील. बघा, मंडळात नोंदणी करण्यासाठी फॉर्म V भरून खालीलप्रमाणे दस्तऐवज अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. तर बघा, हे मेन 5 लागतील. बघा, पहिला गोष्ट वयाचा पुरावा लागेल, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र पाहिजे बांधकाम कामगार म्हणून, रहिवासी पुरावा पाहिजे, ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकाराचे 3 फोटो. नोंदणी फी असेल ₹1, वार्षिक वर्गणी ₹1. ठीक आहे. तर अशा प्रकारे एवढ्या गोष्टी लागणार आहेत. ठीक आहे. तसेच आपल्या मराठी अनिकेत चॅनलतर्फे आता बघा, आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जात आहेत. ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 2 लाख म्हणजे 200K सबस्क्रायबरची यूट्यूब फॅमिली पूर्ण होईल, त्या दिवशी 2 पैठणी साड्या वाटप केल्या जातील. 100K ज्यावेळेस झाले होते त्यावेळेस आपण 1 पैठणी साडी वाटप केली होती. तर या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रँडम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 200K म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी दिली जाईल. ठीक आहे. सर्वांनी या गेममध्ये पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. ठीक आहे. त्यानंतर बघा, गणेशोत्सव सणानिमित्त 14व्या हप्त्याचे गिफ्ट लाडक्या बहिणींना जमा होणार होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आता हे गिफ्ट जमा होण्यास कालपासून सुरुवात झालेली आहे. काल 11 तारखेपासूनच 14व्या हप्त्याचे गिफ्ट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता eKYC संदर्भात काय अपडेट आहे ती अपडेट पाहूया. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, eKYCची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही आहे, त्यामुळे एरर येत आहे. कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. eKYC अजून सुरू झालेली नाही आहे. ठीक आहे. ज्यावेळेस सुरू होईल आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर अपडेट दिली जाईल. आता बघा, सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये हे सर्व जिल्हे आहेत. 1500 ऐवजी लवकरच या जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये सुद्धा जमा केले जाणार आहेत. ठीक आहे. 1500 ऐवजी 2100 म्हणजे 600 रुपयाची वाढ केली जाणार आहे. ठीक आहे. सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. आता बघा, 14वा जो हप्ता आहे तो हप्ता कधीपासून कधीपर्यंत जमा होणार आहे? तर बघा, 11 सप्टेंबर, 12 सप्टेंबर, 13 सप्टेंबर म्हणजे उद्यापर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 14व्या हप्त्याचे पैसे 100% जमा होतील.